विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक 20 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। या उत्सवाची तयारी जी आहे ती पूर्णत्वास येत आहे। जवळपास 1,72,000 भक्त मंडळ सभासद जे आहेत त्यांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे। यासोबतच यावर्षी नव्याने जे आहेत जे डोनर्स जे आहेत आणि ज्यांनी VIP पास काढलेले आहेत अशा जवळपास 3.5 लाख भक्तगणांना जे आहे उत्सवाचं निमंत्रण आम्ही पहिल्यांदाच ईमेल आणि SMS द्वारे पाठवलेलं आहे। जवळपास 40 पालख्या ज्या आहेत पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि गोवा या ठिकाणावरून जवळपास 40 पालख्यांनी नोंदणी केलेली आहे। 3 दिवस जे आहे साई प्रसादालयामध्ये भक्तांना मोफत जेवण देण्यात येणार आहे। या 3 दिवसामध्ये स्वीटसुद्धा राहील। 150 क्विंटल जे आहे लाडू प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर 65 क्विंटल मोफत बुंदीच्या प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। 3 दिवस कार्यक्रम जे आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साईबाबा शताब्दी मंडपामध्ये होतील। 21 तारखेला जे आहे मंदिर रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जवळपास 20,000 भाविकांना राहण्याची व्यवस्था जी आहे ती मंडपामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर आपले सर्व भक्तनिवास जे आहे त्या ठिकाणी सुद्धा राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव संस्थांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे 20, 21 आणि 22 जुलै या 3 दिवस कालावधीमध्ये। यासाठी जे आहेत जवळपास 1,72,000 भक्तगण मंडळ आणि 3.5 लाख डोनर्स जे आहेत यांना आपण निमंत्रण पत्रिका दिलेली आहे। असे जवळपास 5,000 साई भक्तांना आपण निमंत्रण पत्रिका दिलेली आहे। जवळपास 5 लाख साई भक्तांना आपण निमंत्रण पत्रिका दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जे आहेत या कालावधीमध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख साई भक्त जे आहेत या कालावधीमध्ये दर्शनासाठी येतात। तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भक्तांना या ठिकाणी राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। 20,000 साई भक्त जे आहेत त्यांना राहण्याची मंडपामध्ये व्यवस्था केलेली आहे। भक्त निवास जे आहे त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था केलेली आहे। जे साई भक्त दर्शनासाठी येणार आहेत त्यांची भोजनाची व्यवस्था साई प्रसादालयामध्ये केलेली आहे। 3 दिवस जे आहे जवळपास 2-2.5 लाख भक्तगण त्या ठिकाणी प्रसाद घेतील त्या दृष्टीने नियोजन केलेले आहे।